नमस्कार मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 ही प्रश्नपत्रिका। चला तर सुरू करूयात। पहिले 15 प्रश्न हे करंट अफेअरचे आहेत, ते आपण या ठिकाणी न पाहता डायरेक्ट 16व्या प्रश्नाला जाऊयात। खालील विधाने विचारात घ्या। राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते हे विधान बरोबर आहे। राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो हेही विधान बरोबर आहे। राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो या बाबतीत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्या। राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही हे विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, सरकारी या आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे? आपण बरोबर शिफारसी पाहूयात। आयोगाने राज्यघटनेच्या अनुच्छेद 356चा अगदी क्वचितच वापराबाबत अनुकूलता दाखवली होती हे विधान बरोबर आहे। आयोगाने राज्यपाल पद संपुष्टात आणावे ही मागणी फेटाळली होती हे विधान बरोबर आहे। आयोगाने 3 भाषा सूत्रांच्या अंमलबजावणीस अनुकूलता दाखवली होती हेही विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने ठराव पास करणे आवश्यक आहे हे विधान बरोबर आहे। पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते। डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते। सर BN राव घटना परिषदेचे संवैधानिक सल्लागार होते आणि जवाहरलाल नेहरू ते उद्दिष्टांचा ठराव मांडले। पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। अनुच्छेद क्रमांक आणि विषय। अनुच्छेद क्रमांक 243 क आपण ABCD या स्वरूपात बघूयात। अनुच्छेद क्रमांक 243 ए ते आहे ग्रामसभेसंदर्भात। 243 डी ते आहे जागांचे आरक्षण। 243 बी ते आहे पंचायतीची स्थापनेसंदर्भात आणि 243 के ते आहे पंचायतीच्या निवडणुकासंदर्भात। पुढचा प्रश्न, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सोपवतो? उत्तर आहे संबंधित राज्याचा राज्यपाल। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही? कोणती तरतूद केलेली आहे हे पाहूयात। प्रतिषेध, अधिकारपुच्छा आणि उत्प्रेक्षण म्हणजेच प्रोहिबिशन, कोवारंटो आणि सर्शिओरारी। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद समावेश नाही? आपण कोणती तरतूद समावेश आहेत हे पाहूयात। पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन आणि उपजीविकेचे पुरेसे साधन मिळविण्याचा हक्क स्त्री व पुरुष नागरिकांना सारखाच असावा ह्या तरतुद्या समावेश आहेत। पुढचा प्रश्न, प्रशासनावरील न्यायिक नियंत्रणाचा मुख्य उद्देश डॅश डॅश हा असतो? उत्तर आहे नागरिकांच्या अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे। पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? रेल्वे युग सुरू केले, बरोबर। स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले, बरोबर। 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली, बरोबर। 1854 मध्ये पोस्ट कायदा संमत करून टपाल तिकिटाची सुरुवात केली, बरोबर। पुढचा प्रश्न, भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश डॅश येथे करण्यात आली? म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक स्टडीजची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आली। पुढचा प्रश्न, इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? उत्तर आहे बॉम्बे असोसिएशन। पुढचा प्रश्न,
मुंबई येथे इसवी सन 1867 प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. पुढचा प्रश्न. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? उत्तर आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. पुढचा प्रश्न. जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली? उत्तर आहे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. पुढचा प्रश्न. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? उत्तर आहे H.V. डेरोजिओ. पुढचा प्रश्न. 1857च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते. उत्तर आहे कंपनीच्या शासनाचा शेवट, स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा आणि सैन्यांची पुनर्रचना. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? उत्तर आहे अलाहाबाद. पुढचा प्रश्न. मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर, देवराव ठोसर आणि सौ E.C. जोन्स इत्यादींनी सहकार्य केले होते. पुढचा प्रश्न. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? उत्तर आहे मद्रास आणि मुंबई. पुढचा प्रश्न. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कोणत्या संग्रहालयात सहभाग होता? उत्तर आहे पर्वती सत्याग्रह, वाई गणपती मंदिर सत्याग्रह आणि वायकोम मंदिर सत्याग्रह इत्यादी सत्याग्रहांमध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा सहभाग होता. पुढचा प्रश्न. 1935च्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर आहे? अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शीख हे मतदारसंघ तयार केले विधान बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना केली विधान बरोबर आहे. आणि दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले, हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. 39वा प्रश्न आयोगाने फायनल आन्सर कीनुसार रद्द केलेला आहे. पुढचा प्रश्न. जोड्या जुळवा. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. तानुबाई बिर्जे भारतातील पहिली महिला संपादक होत्या. पुढचा प्रश्न. पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना केली आणि रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? उत्तर आहे दक्षिणेतील पूर्ववाहिनी नद्या. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील लघुउद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. लघुउद्योग आणि त्यांची ठिकाणे. चादर हे लघुउद्योग सोलापूर या ठिकाणी घेतले जाते. हिमृशाली औरंगाबाद येथे, लाकडी खेळणी सावंतवाडी येथे आणि रेशमी साड्या नागपूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्यान आणि संबंधित जिल्हे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या ठिकाणी आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर या ठिकाणी आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया या ठिकाणी आहे आणि गुगामाळ राष्ट्रीय उद्यान अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणत असत. उत्तर आहे रायगड. पुढचा प्रश्न. डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. उत्तर आहे गाळाची मृदा, ॲल्युव्हियल सॉइल. पुढचा प्रश्न. खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. ही वैशिष्ट्ये चौकोनाकृती वस्ती प्रारूपाची आहेत. पुढचा प्रश्न. खालील विधानांची सत्यता तपासा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. हे विधान सत्य आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत. उत्तर आहे सातपुडा आणि गाविलगड. पुढचा प्रश्न. हुगळी नदी डॅश नदीची वितरिका आहे. उत्तर आहे गंगा. पुढचा प्रश्न. असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवांचे स्थलांतर होते, त्यासाठी डॅश हे घटक कारणीभूत असतात.
अपसरण किंवा ढकल घटक म्हणजेच पुश फॅक्टर्स. पुढचा प्रश्न, भारतातील डॅश डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. उत्तर आहे झारखंड. पुढचा प्रश्न, ऑपरेशन फ्लड योजना डॅश डॅश ही डॅश डॅशशी संबंधित आहे. उत्तर आहे दूध. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश डॅश या नदीवर आहे. उत्तर आहे कावेरी. पुढचा प्रश्न, खालील स्तंभ अ व स्तंभ ब यांच्या जोड्या जुळवा. स्तंभ अ व्यवसाय, स्तंभ ब व्यवसायांचा प्रकार. वकील चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय आहे. वाहतूक हे तृतीय स्वरूपाचा व्यवसाय आहे. पिठाची गिरणी द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय, तर शिकार हे प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे. पुढचा प्रश्न, भारताचा डॅश डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर आहे सुंदरबन. पुढचा प्रश्न, लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात. उत्तर आहे निश्चित किंवा लवचिक. पुढचा प्रश्न, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत. उत्तर आहे अल्पभूधारक शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी. पुढचा प्रश्न, 58वा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. बरोबर आहे. 1955मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समितीसुद्धा म्हणतात. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013मध्ये जाहीर केले. हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011मध्ये जाहीर केली. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या आणि त्यातला असत्य विचारलेले आहेत. हे सर्वच विधानं असत्य असल्यामुळे आपण पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, भारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत. उत्तर आहे लग्नाच्या वेळी कमी असणारे वय आणि धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. पुढचा प्रश्न, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो. उत्तर आहे वित्त आयोग. पुढचा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. उत्तर आहे कर व करेत्तर महसूल. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. विधान बरोबर आहे. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे. हेही विधान बरोबर आहे. भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासांचा निर्देशांक आहे. उत्तर आहे मानवी साधनसंपत्ती विकास. पुढचा प्रश्न, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते. उत्तर आहे किंमत पातळीत वाढ. पुढचा प्रश्न, सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार पडतात. उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते. उत्तर आहे दर चौरस किलोमीटर पर स्क्वेअर किलोमीटर. पुढचा प्रश्न, भारताच्या संदर्भात क्रूड ऑइलनंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा आयात घटक आहे. आर्थिक पाहणी 2016 नुसार. उत्तर आहे सोने. पुढचा प्रश्न, कार्बन प्रतिरोधाचे 4 रंग जर केशरी, निळा, पिवळा आणि सोनेरी असल्यास त्याचे मूल्य डॅश डॅश असते. उत्तर आहे 36 × 10⁴ ओहम. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. गुरुत्वाकर्षण हे आपण मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये मोजतो. विद्युतधारा हे आपण कोलम पर सेकंडमध्ये मोजतो. वेग हे आपण मीटर पर सेकंडमध्ये मोजतो. तर विद्युत रोध म्हणजेच रेझिस्टन्स हे आपण ओहममध्ये मोजतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रह नाही. आपण कोणते ग्रह आहेत हे बघूयात. शनी, युरेनस, नेपच्यून.
प्लुटो हा ग्रह बटुग्रह म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्पंदन संरचना कार्बन डायऑक्साईडसाठी योग्य नाही? आपण इंग्लिशमध्ये वाचू. विच ऑफ द फॉलोइंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज नॉट करेक्ट फॉर कार्बन डायऑक्साईड? आपण काय करेक्ट आहेत हे पाहूयात. ऑप्शन 1, 2 अँड 4 इज करेक्ट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य नाहीत? कोणते विधाने कॅटलिस्टसाठी योग्य आहेत आपण ते पाहूयात. उत्प्रेरक ॲक्टिवेशन ऊर्जा कमी करतो, बरोबर. उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोचवण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो, बरोबर. उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवतो, हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मोमेंट डॅश डॅशमुळे 0 आहे. त्याचा रेग्युलर टेट्राहेड्रल आकार. पुढचा प्रश्न, शार्कबाबत योग्य तो विधान निवडा. योग्य विधाने बघूयात. अधर बाजूस मूक, जरायूज आणि कास्थीमय अंतकंकाल. आपण इंग्लिशमधले ऑप्शन पाहूयात. माउथ ऑन वेंट्रल साईड, विविपारिटी, कार्टिलॅजिनस, एंडोस्केलेटन. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. झुरळ, माल्फिघियन नलिका, तर गांडूळ डॅश डॅश रुक्कक. पुढचा प्रश्न, रुक्ककलाच आपण नेफ्रिडियम असं सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न, पाण्याच्या बाबतीत खालील काही विधाने दिली आहेत. बरोबर विधाने पाहूयात. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी आहेत, म्हणजेच ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहे. उत्तर आहे बिगर वाहिनीयुक्त, म्हणजेच नॉन वॅस्क्युलर. पुढचा प्रश्न, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? उत्तर आहे बोर्डो मिश्रण, सल्फर आणि बस इतक्या मिश्रणाचा वापर करतात. पुढचा प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती कोणी मांडली? उत्तर आहे बेंथनम आणि हुकर. पुढचा प्रश्न, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजेच DNA व रायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे RNA यातील मूलभूत फरक खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे शर्करेचा प्रकार, क्षार, नायट्रोजन बेसचा प्रकार आणि त्यातील धाग्यांची संख्या 1 वा 2. पुढचा प्रश्न, मनुष्य व प्राण्यांच्या आतड्यातले जीवजंतू हे मैला प्रदूषणाचे द्योतक आहे, कारण ते मनुष्याच्या आतड्यात खूप मोठ्या संख्येने आढळून येतात. पुढचा प्रश्न, 1948 साली झिया मेसमधून प्रथमच ट्रान्सपोझॉनस शोधून काढण्याचे श्रेय डॅश डॅश यांना जाते. बार्बारा मॅक्लिंटॉक. पुढचा प्रश्न, आता या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न चालू होतात, ते आपण या ठिकाणी न घेता त्यांच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ घेणार आहे, कारण या ठिकाणी आपला मुख्य उद्देश आहे GSचा कोर टॉपिक कमी वेळेमध्ये रॅपिड फायर स्वरूपात संपवणे. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.